हाय एव्हरीवन. आज आहे वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस. तर ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना भरभराटीत जाओ. तर वसुबारसेच्या दिवशी मला ही गाय वासराची रांगोळी काढायची होती. तर मी विचार केला की ही रांगोळी काढण्यात फार वेळ जाईल, म्हणून मी एक आयडिया केली आणि ही रेडीमेड रांगोळी बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर तुम्ही बघा, मी ही बनवते आहे. मी पहिले काय केलं, एक प्रिंट काढली आणि मग त्यावर OHP शीट घेऊन ते ट्रेस केलेलं. त्यानंतर मी फेविकॉलमध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि ते आता मी त्याच्यावर स्प्रेड करत आहे. हे फेविकॉल मी पूर्ण त्या ड्रॉइंगला लावते आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ही पांढरी रांगोळी त्यावर मी टाकत आहे. आणि प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ते कसं व्यवस्थित बसणार. तोपर्यंत दुसरी करत आहे. दुसऱ्या वासराला मी फेविकॉल लावून घेत आहे, जेणेकरून ते जे आपण त्याच्यावर रांगोळी स्प्रेड केली ना, ती पूर्ण ड्राय होऊन जाईल. आता परत त्यावर व्हाईट रांगोळी टाकायची आणि ते पुन्हा एका पेपरनी त्याला प्रेस करायचं, म्हणजे ती काय होईल, रांगोळी त्या फेविकॉलवर छान चिपकेल आणि निघणार नाही. त्यानंतर उरलेली रांगोळी आहे ती आपल्याला ती OHP शीट काढून व्यवस्थित काढून घ्यायची. सो आता मी त्याला डबल कोट देत आहे आणि पुन्हा त्यावर व्हाईट रांगोळी टाकणार, म्हणजे तो एक डबल लेअरचा कोट तयार होणार. परत प्रेस करून घ्यायचं, परत उर्वरित रांगोळी काढून घ्यायची. थोडंफार ते सुकवून घ्यायचं आणि सुकवल्यानंतर मग मी काय केलं, ते जे बॅकग्राऊंड होतं ना, ते मी डार्कमध्ये केलं, म्हणजे ती जे व्हाईट रांगोळी आहे ना गाय वासराची, ती उठून दिसेल. तर मी ते पूर्ण आता फेविकॉल लावून घेणार आणि त्यावर ग्रीन कलर टाकणार, मस्त, जेणेकरून ती जी रांगोळी आहे ना वसुबारसाची, ती खूप उठून दिसणार. सो आता मी त्यावर हिरवा रंग टाकते. आणि परत एकदा ते प्रेस करायचं आणि ते उर्वरित जी रांगोळी आहे वरची, ती निघून जाणार. आपण ते व्यवस्थित झटकून घ्यायचं ते OHP शीटला. बघा, ते रांगोळी निघून गेली आणि परत ते सुकवायला ठेवायचं. परत एक डबल फेविकॉल लावायचा आणि त्याचा एक डबल लेअर कोट तयार करायचा. आता मी परत त्यावर हिरवा रंग टाकून घेते. हिरव्या रंगामुळे ती गाय वासराची रांगोळी आहे ना, ती मस्त उठून दिसते. परत एकदा प्रेस करायचं, परत उर्वरित रांगोळी काढून घ्यायची. आता हा डबल लेअर तयार झाला. सो त्यानंतर
हे सगळं सुकवून घ्यायचं. त्यानंतर जे डोळे वगैरे होते ना, त्याला मी छान ब्लॅक कलरनी व्यवस्थित आउटलाईन इन्हान्स करून घेतले. आणि जिथे जिथे काळा कलर हवा होता तिथे मी व्यवस्थित काळं करून घेते. जसं गाय वासराचं शेपूट, डोळे, शिंग हे सगळे ब्लॅक कलरनी करून घेतले आणि त्यावर ब्लॅक रांगोळी सुद्धा टाकली. परत एकदा प्रेस करायचं, परत ती उर्वरित रांगोळी काढून घ्यायची. सो आता त्याला मी छान आउटलाईन काढून घेते, जेणेकरून ती रांगोळी उठून दिसेल. ते पॅच आहे ते उठून दिसेल. आणि सो हा आहे फायनल लुक. बघा किती छान दिसते. मी त्याला परत इन्हान्स करण्यासाठी एक स्टोन लेस वगैरे लावलेली आहे.